लाल मातीचा छावा तू, मर्द दिलांचा राजा तू. लाल मातीचा छावा तू, मर्द दिलांचा राजा तू. जीव लावून मर्दार कसा सोडून गेलास तू. तर मित्रांनो, या स्पर्धेतील पहिली सेमीफायनल आपण अनुभवतात. गोलंदाज इंद्रपाल इथे मात्र हा पहिला चेंडू बॅकफुटला गेले, पंच केलाय चेंडू, स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा आणि आपला आणि संघाचा धावाचं श्रीगणेश करतोय चौकाराने. फलंदाज जैन तरे. पुढील चेंडू इथे मात्र हा चेंडू पुन्हा पंच करायचा प्रयत्न करणार होते, पुन्हा निर्धाव झालेत, पूर्णपणे बीट झालेत. कारण खेळण्याची जी पद्धत होती ती पूर्णपणे मिरिटवर खेळण्याची पद्धत होती. इथे मात्र बॅटला स्पर्श झालाय चेंडू, एकदा पूर्ण होते, 5 वर धावसंख्या पोहोचते. जयहिंद तरे एक फॉर्म मध्ये असलेले फलंदाज आहेत. इथे मात्र जयहिंद तरे आणि मधुकर ठाकरे फलंदाजीसाठी येत आहेत. तर मधुकर डावखुऱ्या हाताचे फलंदाज आहेत, त्याच्यासाठी थोडीशी फील्डमध्ये बदल करण्यात आले. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेच्या नियमानुसार आणि नियोजनानुसार ही स्पर्धा खेळवण्यात येते. सन्माननीय अध्यक्ष कुंदन शेठ पाटील संस्थापक अध्यक्ष आहेत, तसेच माजी अध्यक्ष पद्माकर चौधरी, कार्याध्यक्ष मंगेश भोईर, खजिनदार संजयभाई मात्रे, सचिव प्रदीप जोशी, माजी अध्यक्ष शरदजी भोईर, माजी अध्यक्ष पप्पू शेठ पाटील, सल्लागार अरविंद भोईर, सल्लागार यशवंत केने, सल्लागार श्याम चौधरी. इथे मात्र फुल टॉस चेंडू खेळून काढलाय मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव आणि 1 धावेवर समाधान. 1 धाव धावसंख्या 6 वर पोहोचते. यानंतर आदरणीय उपाध्यक्ष विनोद शेठ ठाकरे, सल्लागार वसंत टावरे, सल्लागार महेश शेठ माळी, सल्लागार रणजित शेठ पाटील, सल्लागार सुनील पाटील, सल्लागार रामदास मात्रे, सल्लागार उपाध्यक्ष कमलाकर पाटील, सल्लागार जितेंद्र पाटील, उपाध्यक्ष धीरज म्हात्रे, उपाध्यक्ष राजन पाटील, सर्वांच्या माध्यमातून ही स्पर्धा. इथे मात्र वेग वेग आणि वेगार स्वार होऊन गोलंदाजी करतोय इंद्रपाल. काय गोलंदाजी करतोय, पहिल्या चेंडूवर नक्कीच चौकार आला, त्यानंतर कमबॅक केले असं म्हणायला हरकत नाही. आतापर्यंत धावसंख्या स्थिरावली ती 6 वर. इथे मात्र फुल टॉस चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहेत, पण काय होतंय, 2 धावा तर पूर्ण केल्यात. आणि इथे मात्र जयहिंद 4थी धावेला धावबाद झालाय. जयहिंद तरे धावबाद झालाय 4थी धावेला. 3 धावा पूर्ण केल्या. या 3 धावेने धावसंख्या पुढे सरसावली ती 9 वर. पहिलं षटक समाप्त झालंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर 9 वर पोहोचते. त्वरित बॅट्समन पाठवायचंय. डीजे
मधुकर ठाकरे बाद झाल्यानंतर जागा भरून काढण्यासाठी येत आहेत ते संजय ठाकरे. धावसंख्या स्थिरावली 11वर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. बालकृष्णेची चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. इथे मात्र फटका सजवलाय पण माघारी परतावं लागेल संजय ठाकरे याला. ते आणि निर्धाव चेंडू फुलटॉस चेंडू होता. पूर्णपणे चुकले फलंदाज आणि 2 षटक समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 14. म्हणजे प्रतिषटक 7 धावा जमा करण्यामध्ये यश आले ते अष्टविनायक ठाकूरवाडा संघाला. तर या सामन्यामध्ये टिकायचं झालं तर कमीत कमी 40हून अधिक धावा धावफलकावर जमा कराव्याच लागतील अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला. वेलेच्या बाबतीत सहकार्य करा. ठाकूरपाडा संघ असेल, शेलूमाता वर्ल्ड संघ असेल, वेलेच्या बाबतीत सहकार्य करा. चाळीस धावांपर्यंत अष्टविनायक ठाकूरपाडा संघ पोहोचला तर मात्र कुठेतरी एक रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळेल याच्यामध्ये शंका नाही. कल्पेश शेळके यांचा शुभागमन रुपेशजी गगे, अनंताजी गगे, वेलकम. घाई करा, घाई करा, वेलेच्या बाबतीत सहकार्य करा. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती आहे आपण तर खूप घाई करा कारण यानंतर आपल्याला फलंदाजी करायची आहे.
इथे मात्र उजव्या एसटीच्या बाहेरच्या रोखाने चेंडू आता आलतोय. गोलंदाज प्रवीण आणि एक अवांतर चेंडू. धावसंख्या 15 वर पोहोचते. इथे मात्र पॉवरफुल पंच, षटकार पॉइंटच्या वरनं, पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या वरनं, डीप पॉइंट वरनं 6 धावांसाठी. वॉट अ शॉट. आणि आजच्या दिवसातील अप्रतिम फटका. मॅच बॉल आलेला आहे. बॉल आलेला बॉल. मॅच बॉल आलेला आहे. हा चेंडू इकडे मागे द्यायचा. जर्सी नंबर 19 चेंडू द्यायचा आहे. इथे मात्र सुरुवात केलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. काय फटका सजवलाय फलंदाज गणेश ठाकरे यांनी. इथे मात्र मिड ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय. 2 धावा सहज पलून पूर्ण करतोय. 2 धावने धावसंख्या पुढे सरसावली आहे. धावसंख्या 23 वर पोहोचते. तिसरं षटक मार्गस्थ. पहिल्या चेंडूवर वाईट बॉल, दुसऱ्या चेंडूवर षटकार. इथे मध्ये 2 धावा. अशा 2 चेंडूमध्ये धावा खर्च केल्यात 9. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला आणि एक निर्धाव चेंडू. गणेश विस्फोटक फलंदाज आहेत. त्यांना वारंवार संधी यासाठीच दिली जाते की स्कोर नेहमीच हालतं ठेवावं. इथे मात्र पुढे आले, सरसावले क्षेत्ररक्षक आहेत आणि गणेश याला महागारी परतावा लागेल. कमबॅक केले गोलंदाजांनी. धन्यवाद विजय. आणि उद्या जे सामने आहेत ते पहिला सामना असेल ओम साई पिसे श्याम स्पोर्ट धामणगाव, जय बजरंग वडोली वर्सेस जय हनुमान टेंबिवली, अमर स्पोर्ट कासने वर्सेस गावदेवी पिंपलगर, जागृत मराठा राहणाल वर्सेस एजी स्पोर्ट निंबवली असे सामने असतील. पहिला सामना ओम साई पिसे वर्सेस श्याम स्पोर्ट धामणगाव, त्यांना जय बजरंग वडवली वर्सेस जय हनुमान टेंबिवली, अमर स्पोर्ट्स कासने वर्सेस गावदेवी पिंपलगर, जागृत मराठा राहणाल वर्सेस एजी स्पोर्ट निंबवली. आता येत आहेत किरण ठाकरे जे विस्फोटक फलंदाज आहेत, ज्यांनी अनेक वर्ष अमर स्पोर्ट कास्ती संघाला सुद्धा सिटी क्रिकेटचं आपलं योगदान दिलं. आणि इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे. फंबल होत आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे डीप मध्ये, मंगेश आहेत. आणि एकच धाव, एका धावने धावसंख्या पुढे सरसवली. आता धावसंख्या झाली ती 24. तिसरं षटक मार्गस्थ आहे.
शेवटचा चेंडू आहे. इथे मात्र हा फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक येतील आणि हा चेंडू जाईल चौकार. या 4 धावेने इथे मात्र अष्टविनायक ठाकूरपाडा संघ सुस्थितीमध्ये पोहोचलाय असं म्हणायला हरकत नाही. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 28. खूपच सुंदर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. संदेश ठाकरे यांनी शेवटच्या चेंडूवर अप्रतिम फटका सजवला. आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येत आहेत. प्रमोद एक निर्धाव चेंडू. प्रमोद याच्याकडे एक कला आहे आणि त्यांनी ती नेहमी सिद्ध केलेली आहे. या षटकामध्ये जर 10 ते 12 धावा जमा करण्यामध्ये ठाकूरपाडा संघ यश आलं ठाकूरपाडा संघाला, तर मात्र शेलूमाता वर्ल्ड संघाला या संध्याकाळच्या वातावरणामध्ये एवढ्या 40 किंवा 40हून अधिक धावा चेस करणं, पाठलाग करणं थोडंसं अवघड होईल. इथे मात्र अजून एक निर्धाव चेंडू. 2 निर्धाव चेंडू हाताळतोय ते किरण याला. किरण याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके मारायची. किरण याला प्रमोद आपला अनुभव जोगतोय. आणि किरण बाद होतोय. 3 निर्धाव चेंडू हाताळतोय. पूर्णपणे कमबॅक केलं इथे शेलूमाता वर्ल्ड संघ. 4 झालाय. 28 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर होत्या आणि इथे मात्र 3 निर्धाव चेंडू खेळतोय किरण. सेमीफायनल आहे आणि काय दयनीय अवस्था अष्टविनायक ठाकूरपाडा संघाची आपल्याला पाहायला मिळते. 28 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर होत्या. इथे मात्र आता 3 चेंडू प्रमाद हाताळतोय. एकही धाव खर्च करत नाही. प्रमोद याच्याकडे जी क्षमता आहे ती पूर्णपणे दाखवून देतोय सर्व क्रिकेट रसिकांना आणि खास करून आपल्या संघाला सुस्थितीत नेतोय प्रमोद. इथे मात्र एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? 2 धावा सुद्धा सहज पूर्ण करतोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेसाठी बाद झालाय फलंदाज. जैन ठाकरे येतात आता फलंदाजीसाठी. संदेश बाद झालेत. 2 धावा निश्चितच मिळाल्या. ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती त्या ठिकाणी 2 धावा कन्वर्ट केल्या. त्यामुळे 4 चेंडू हाताळतोय आणि 2 धावा खर्च करतोय. एकूण धावसंख्या धावपळकावर 30 वर पोहोचते. जैन ठाकरे येत आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत.
प्रमोद याच्या षटकात येईल. इथे मात्र पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळतोय. एकदा पूर्ण होते, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? फंबल झालंय आणि काय करताय इथे मात्र एकच धाव. आतापर्यंत 3 धावा खर्च करतोय फक्त 5 चेंडूमध्ये. एक मोठा फटका संघाला आश्वासित करू शकतो या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. मोठी फटकेबाजी करावीच लागेल. आणि यष्ट्यांचा फर्निचर उद्ध्वस्त केलाय. शेवटच्या षटकामध्ये धावा खर्च केला फक्त आणि फक्त 3 धावा. धावफलकावर 32 धावांचं आव्हान ठेवलंय. अष्टविनायक ठाकूरपाडा संघाने 32 धावांचं आव्हान ठेवलंय. चोवीस चेंडू आणि 32 धावा. ठाकूरपाडा संघ लवकरच लाल मातीचा छावा तू, मर्द दिलांचा राजा तू. लाल मातीचा छावा तू, मर्द दिलांचा राजा तू. जीव लावून मर्दार कसा सोडून गेलास तू. बेअडबता उडाए देवर. सामना सुरू करायचा आहे. डीजे शुभम माटू, जयेश भोईर वाट पाहत आहेत. शुभम माटू, 24 चेंडू 32 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला आहेत इंद्रपाल, नॉन स्ट्राईकला आहेत बालकृष्ण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज दत्तात्रे. इथे मात्र हा चेंडू हवेमध्ये आहे. झेलची संधी होती. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? सहज 3 धावा पूर्ण करतायत पळून. 3 धावेने धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या धावांचं श्रीगणेशा करतोय आणि स्वतःच्या धावांचं श्रीगणेशा करतोय 3.
खूपच इथे मात्र अपील होते, निर्धाव चेंडू. चांगलं एष्टी रक्षण पाहायला मिळतं आपल्याला ठाकूरपाडा संघाकडनं. यामधील विजयी संघ शेवटच्या दिवशी फायनल मध्ये प्रवेश करेल. एक निर्धाव चेंडू. बालकृष्णेच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाहीयेत. पुढील चेंडू. आणि काय चाललंय तर एक बाईटच्या स्वरूपात एक धाव. अति घाई संकटात नाही, घाई केली, चेंडू व्यवस्थित फील्ड केला नव्हता आणि थ्रो करायचा प्रयत्न केला. धावसंख्या एकने पुढे सरसावली आहे. धावसंख्या आता पोहोचते ती 4. पुढील चेंडू. आणि इथे मात्र चेंडू हवेमध्ये, इंद्रपालला माघारी परतावं लागेल. मोठा मासा गलाला म्हणायला हरकत नाही. इंद्रपाल माघारी परततोय वैयक्तिक 3 धावांवर. पहिले षटक मार्गस्थ आहे. धावफलकावर धावा दिसत आहेत 4. इथे मात्र डीप स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये खेळतायत. एक धाव पूर्ण होते आणि एका धावेवर समाधान सुद्धा मानावं लागतंय. पहिले षटक समाप्त होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या शेलू माता वल संघाची 5. 32 धावांचं आव्हान घेऊन आता 18 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी धावा हव्या आहेत त्या. 27 धावा हव्या आहेत. मॅच बॅलेन्सिंग आहे असं म्हणायला हरकत नाही. इथे मात्र हा चेंडू एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का तर सहज आणि सोपा एक धावेचा प्रयत्न होईल तर 2 धावा इथे सहज पूर्ण करते पळून. इथं मात्र अपील होते. एक धाव पळून पूर्ण करतायत.
पुढील चेंडू गोलंदाज सज्ज आणि ते फ्लाइटेड चेंडू फ्लाइट दिली होती. जणू या चेंडू हाताळण्यासाठी रमेश पवार उभा आहे की काय. मुंबईचा लेग स्पिनर रमेश पवार याच पद्धतीने गोलंदाजी करायचे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळण्यासाठी रिक्षाने प्रवास केला विमानतळापर्यंतचा रमेश पवार त्याचप्रमाणे गोलंदाजी करतात. इथे मात्र अजून एक चेंडू रमेश पवारची खरंच आठवण करून दिले. रमेश पवारचं रेकॉर्ड जर सांगितलं रमेश पवारचं जर बाबतीत सांगायचं झालं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट जरी खेळले मात्र पहिला सामना खेळण्यासाठी रिक्षाने एअरपोर्ट पर्यंतचा प्रवास झाला त्यांचा. आणि महत्वाचं म्हणजे मुंबई रणजी क्रिकेट असूनला अनेक वर्ष दिली मात्र मुंबई रणजी क्रिकेटने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. सुरुवात जरी मुंबई रणजी क्रिकेटसाठी केली असेल तरी शेवट मात्र गुजरात रणजी क्रिकेटसाठी केली. शेवट मात्र गुजरात रणजी क्रिकेटला केला आणि एक मोठा खेळाडू होता. इथे मात्र हा गतिवान चेंडू होता. स्टेट खेळतायत डाऊन द ग्राउंड खेळतायत. 2 धावा रोखूच शकत नाही. 2 धावा सहज पूर्ण करतायत. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरसावली आहे. धावसंख्या झाली ती 10. दुसरं षटक मार्गच दे. आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत. शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या 10 बॉलकावर 10 पाहायला मिळते. हा षटक पूर्णपणे मी म्हणेल अष्टविनायक ठाकूरपाडा संघाच्या बाजूने पडलेला आहे असं म्हणायला कुठल्या ज्योतिषीची गरज नाही. आणि इथे मात्र काय होईल. चेंडू थांबेल का. चौका 4 धावा. वाईट बॉल असा हा पंजा. हा चेंडू मॅचचं टर्निंग पॉइंट म्हणावं लागेल. यष्टी रक्षकाने जी चुकी केली आणि जे 2 क्षेत्ररक्षक मागच्या साईडला फिल्डिंग करतायत ते दोन्ही क्षेत्ररक्षकांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. खरं तर धावसंख्या 15 वर पोहोचते. हा चेंडू जरी अडवला असता तरी 1-2 धाव निश्चित वाचली असती. मात्र क्रिकेटमध्ये जर तरला कोणतीच संधी नाही जागा नाही. गोलंदाज पुन्हा सज्ज. आता गोलंदाजाच्या मनामध्ये दुहेरी मनस्थिती असेल की चेंडू डॉट करायचा की चेंडू पूर्ण करायचा. गोलंदाज सज्ज. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. दोन षटक समाप्त झाले. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 16 आणि अजूनही 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. जर तर क्रिकेटमध्ये जागा नाही मात्र तो त्या 5 धावा वाचल्या असत्या तर मात्र दडपण होता शेलूमाता वल संघावर. बारा चेंडू आता 16 धावांची आवश्यकता आहे. तिसरं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज संजय ठाकरे. 12 चेंडू 16 धावांची आवश्यकता. गोलंदाज सज्ज. इथे मात्र हा चेंडू एक्झिक्यूट केले. क्षेत्ररक्षक आहेत
फलंदाज बाद आहे, फलंदाज बाद आहे. इकडे आमचे स्वयंसेवक आहेत. अप्रतिम झेल, अप्रतिम झेल. हा फक्त वातावरणाची कमाल आहे. ज्याप्रमाणे टॉस बॉक्स मध्ये कर्णधारांनी सांगितलं होतं की या वातावरणामध्ये आम्हाला मोठे फटके खेळताना फटके नेहमी बाहेर जाणार नाहीत, याची सुद्धा दक्षता घ्यावी लागेल. आणि त्याचप्रमाणे हे झालंय. फटक्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता नव्हती. टायमिंग, नजाकत सर्व पाहायला मिळालं. मात्र अप्रतिम झेल. अप्रतिम बॅलन्सिंग पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक, डीप स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक आहेत, त्यांनी रनिंग झेल घेणं इतकं सोपं नव्हतं. फलंदाजाने आतमध्ये येऊ नका कुठल्याही. फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद आहे. सामना सुरू करायचा आहे. अकरा चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. इथे मात्र उजव्या इष्टीच्या बाहेरच्या रोखाचा चेंडू. पंच इशारा घेता अवांतर चेंडू, अवांतर धाव. 11 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. इथे मात्र निर्धाव चेंडू. 10 चेंडू 15 धावा. दडपण असेल फलंदाजावर. खूपच चांगला. आणि इथे मात्र हा चेंडू हवेमध्ये आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव. काय क्षेत्ररक्षण केलंय क्षेत्ररक्षक किरण ठाकरे आहेत तिकडे आणि स्वतःचा अनुभव झोकून देत आहेत. एका धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकली, पण मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकाच्या जोरावर या धावा वाचलेल्या आहेत असे म्हणायला हरकत नाही. 9 चेंडू आणि 14 धावा. इथे मात्र हा चेंडू एका टप्प्याच्या साहाय्याने जातोय. 4 धावांसाठी चौकार. आठ चेंडू आणि आता 10 धावांची आवश्यकता. खूपच चांगला फटका एक्झिक्यूट केला फलंदाज मंगेश भोईर आहेत. मंगेश भोईर जोपर्यंत असतील तोपर्यंत धोक्याची घंटा असेल ठाकूरपाडा संघाच्या डोक्यावर. आणि इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरसवली आहे. आता 7 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 9 धावा. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत 1 धाव तर पूर्ण झालीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि 2 धावा सुद्धा सहज पूर्ण करतोय. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरसवली आहे. धावसंख्या झाली ती 25. म्हणजे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. सेमीफायनल खरंच सेमीफायनल सारखीच रंगतदार झालेली आहे. सर्व प्रेक्षकांची
मन जिंकणारा हा सामना आहे. सामना कोणीही जिंको, मात्र खरं तर मन या दोन्ही संघांनी जिंकलेली आहेत. अष्टविनायक ठाकूरपाडा आणि शेलू माता वर्ल्ड संघाने सेमीफायनलच्या राऊंडमध्ये ज्याप्रमाणे रंगतदार अवस्था असते तीच रंगतदार अवस्था आपल्याला पाहायला मिळते. तिसरा पंच अष्टविनायक ठाकूरपाडा संघ लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज किरण ठाकरे आहेत. स्ट्राईकला फलंदाज आहेत मंगेश भोईर आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज आहेत रुपेश. आणि हा चेंडू पहिला चेंडू बॅकफुटला गेले, खेळून काढले लॉंग लेग सीमेरेषेच्या बाहेर, चौकार. तीन धावांची आवश्यकता आता इथे मात्र जिंकण्यासाठी. पाच चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. आणि एक एकेरी धाव. धावसंख्या एकनी पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती 30. 2 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. ठाकूरपाडा संघ खूप चांगलं खेळ गेलाय आजच्या दिवसामध्ये. इथे मात्र ह्या एक चौकाराने कुठेतरी संघ अडचणीमध्ये सापडला असं म्हणायला हरकत नाही. 6 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता होती आणि किरण ठाकरे यांच्याकडे क्षमता होती. पहिल्या चेंडूवर मंगेश भोईर याने फाईन लेग रिझन कडे पाहिलं, बॅकफुटला गेलं आणि तिथनं हा चेंडू 4 धावांसाठी ढकलून दिला. पुढील चेंडू इथे मात्र निर्धाव चेंडूची हाताळणी गेली होती, पण बाईच्या रूपाने एक धाव. 1 धावीची आवश्यकता फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी शेलू माता वर्ल्ड संघाला. आणि इथे मात्र अभिनंदन अभिनंदन शेलू माता वर्ल्ड. हार्ड लक हार्ड लक. ठाकूरपाडा अष्टविनायक ठाकूरपाडा हार्ड लक. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच प्रमोद. वर्ल्ड संघाचा प्रमोद 3च धावा शेवटच्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या आणि मॅच पूर्णपणे आपल्याकडे फिरवले. सन्माननीय दिलीपजी वारगडे यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. मॅन ऑफ द मॅचचं किताब दिलं जाईल. तसेच यशवंत गायकर सरांच्या माध्यमातून मेडल दिलं जाईल.